आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। हेरले परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई, 8 जणांवर गुन्हा दाखल। हातकणंगले तालुक्यातील हेरले माळभाग परिसरातील शेतात उघड्यावर सुरू असलेल्या जुगार खेळावर हातकणंगले पोलिसांनी कारवाई केली। या प्रकरणी 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम 12A प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 25 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारच्या सुमारास हेरले माळभाग येथील एका शेतात आंब्याच्या झाडाखाली उघड्यावर 3 पत्त्यांच्या खेळाद्वारे आर्थिक व्यवहार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तक्रारीनुसार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास केला। तपासादरम्यान पोलिसांना घटनास्थळावरून खालील साहित्य आढळून आले असून पंचांसमक्ष ते जप्त करण्यात आले। जुगारासाठी वापरण्यात येणारी पत्त्याची 52 पाने, एकूण 1900 रुपये रोकड, 4 मोबाईल फोन, 3 वेगवेगळ्या दुचाकी, स्प्लेंडर, ॲक्टिवा, बॉक्सर क्रमांकासह विविध प्रकारच्या भारतीय चलनी नोटा, जुगारासाठी वापरण्यात येणारी विविध 3 पानी पत्त्यांचे संच, एकूण जप्त साहित्याची किंमत अंदाजे 2,07,900 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले। तक्रारीनुसार या प्रकरणात 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून जप्त साहित्य पंचनाम्यात नोंदवण्यात आले आहे। पुढील तपास हातकणंगले पोलिसांकडून सुरू असून वरिष्ठांच्या सूचनेनुसार संबंधित अधिकाऱ्यांकडे तपास सोपवण्यात आला आहे। स्थानिक पातळीवरील प्रतिबंधात्मक कारवाई आणि कायदा सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या उघड्या जुगारांवर नियमित तपासणी मोहीम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।